केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। सिया आणि चेतननं सोनम रघुवंशी या प्रकरणाचा अभ्यास केला होता। हत्येआधी कोठडी संदर्भातील माहिती घेण्याचा सियानं प्रयत्न केला। महिला आरोपींना पोलीस मारतात का याबाबतही तिने माहिती घेतली होती। हत्येपूर्वी संबंधित बातम्या वाचल्याचा पोलिसांनी दावा केलाय। विविध राज्यातील गुन्ह्यांचा या दोघांनीही अभ्यास केला होता। याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, सिया गोयलनं या सगळ्या जी माहिती आहे हत्येसंदर्भात किंवा हत्या केल्यानंतर महिलांना पोलीस नेमकी कशी वागणूक देतात याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती वेगवेगळ्या माध्यमांमधून, ज्यामध्ये गुगल सर्च असेल किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती, युट्यूबवरती असेल, तिनं या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ पाहिलेले होते, माहिती चेक केलेली होती। AI ला देखील तिनं या सगळ्या संदर्भातले प्रश्न विचारलेले होते आणि या सगळ्या गुन्ह्यांमध्ये नेमकी काय शिक्षा होऊ शकते, पोलीस महिलांना अशा सगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडीत नेमकी कशी वागणूक देतात, याच्या सगळ्या संदर्भातली माहिती तिनं वेगवेगळ्या माध्यमांमधून मिळवली असल्याचा प्रयत्न केला असल्याचा पोलीस तपासामध्ये उलगडा झालेला आहे। केतन अग्रवाल हत्ये प्रकरणातली महत्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रोज पोलीस तपासामध्ये समोर येताना बघायला मिळतात। यापूर्वी जर आपण बघितलं असेल तर गुपचूप लग्न केल्याची देखील एक नवी अपडेट आज समोर आलेली होती। सिया आणि चेतन यांनी लग्न 4 महिन्यांपूर्वीच या हत्येच्या केलेलं होतं आणि नंतर जो केतन आहे त्याला चेतन सियानं गडावरून ढकलून दिल्याची जी गोष्ट आहे ती समोर आलेली होती आणि या सगळ्या अशा कृत्यांचा आपण बघितलं असेल तर यापूर्वी देखील त्यांनी पुण्यामध्ये केलेला होता। इतकंच नाही तर लोहगडावर देखील एक असा प्रयत्न केलेला होता, तो फसला। त्यानंतर हा दुसरा प्रयत्न होता ज्यामध्ये त्यांनी केतनला गडावरून ढकलून दिलं। मात्र असा जेव्हा एखादा गुन्हा आपण करतो तेव्हा अशा गुन्ह्यामध्ये नेमकी पोलिसांकडून कशा पद्धतीची महिलांना पोलीस कोठडीमध्ये वागणूक दिली जाते, शिक्षा झाली तर ती किती वर्षांसाठीची होते, याच्या सगळ्या संदर्भातली जी माहिती आहे ती सीआयनं AI वरती तपासलेली होती, गुगल वरती तपासलेली होती, युट्यूब वरती देखील अशा पद्धतीचे व्हिडिओ तिनं पाहिलेले होते। त्या सगळ्या संदर्भातली माहिती मिळवण्याचा तिनं प्रयत्न केला होता। अशा पद्धतीची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे। इतकंच नाही तर यापूर्वी जसा अभ्यास केला तशीच वागणूक आता मिळते का याचाच अनुभव आता सिया घेत असेल। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।